हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो दर रविवारी सकाळी 11 वाजता. फ्रेंड्स, आजचा हायली रिक्वेस्टेड टॉपिक आहे वाक्य कशी बनवायची, म्हणजेच सेंटेन्स स्ट्रक्चर इंग्लिशमधले आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघायला गेलात तर सेंटेन्स स्ट्रक्चर्सच्या अंडर 4 प्रकारचे सेंटेन्सेस येतात इंग्लिशमध्ये. ऑलराईट, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हे जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारील घंटीचं बटनही दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येईल. तसंच या छोट्याशा बटनवर क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल, जिथे मी तुमच्या उपयोगी येणाऱ्या ई-बुक्सच्या लिंक्स, नोट्सच्या लिंक्स, वेगवेगळ्या ॲप्सच्या लिंक्स, तसंच आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लिंक्स सुद्धा मी देत असते. नाउ लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. फर्स्ट इज सिम्पल सेंटेन्सेस, सेकंड इज compound sentences, third is complex sentences, and fourth is complex compound sentences. So 4 प्रकारचे sentence structures आहेत in English. All right, types of sentences is different. All right, म्हणजे exclamatory किंवा interrogatory, that is different. आज आपण बघणार आहोत sentence structures. But सगळे स्ट्रक्चर्स जर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितले तर बाउन्सर जाईल. जेवढं आहे येतं इंग्लिश ते पण तुम्ही विसराल. सो आज आपण फक्त सिम्पल सेंटेन्सेस या एका टॉपिकवर फोकस करणार आहोत. सो टुडेज टॉपिक इज गोइंग टू बी सिम्पल सेंटेन्सेस. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आणि कळलं असेल सिम्पल सेंटेन्सेस तर मला नक्की कमेंट करून सांगा, सो दॅट आपण नेक्स्ट काही येत्या व्हिडिओजमध्ये कंपाऊंड सेंटेन्सेस, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्सेसचा व्हिडिओ करूयात. ऑलराईट, सो सुरुवात करूयात आजच्या आपल्या टॉपिकला, विच इज सिम्पल सेंटेन्सेस. ऑलराईट, आता सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय, कशी ओळखायची किंवा त्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसत असेल. 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. ऑलराईट, फर्स्ट इज सिम्पल सेंटेन्स मस्ट हॅव अ सब्जेक्ट अँड अ वर्ब, म्हणजे विषय पाहिजे आणि क्रियापद पाहिजे. या 2 गोष्टी असणं आवश्यक आहे. सब्जेक्ट अँड वर्ब पाहिजे सेंटेन्समध्ये, सो दॅट यू कॅन आयडेंटिफाय इट ॲज अ सिम्पल सेंटेन्स. ऑलराईट, फक्त 1 वर्ड नाही, सब्जेक्ट अँड अ वर्ब. ऑलराईट, आणि सेकंड गोष्ट अशी, मस्ट एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट, म्हणजे काय, संपूर्ण विचार व्यक्त करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ काय आहे आणि नेमका तुमचा काय विचार आहे हे त्या वाक्यामधून कळायला पाहिजे. ऑलराईट, एक्झाम्पल्स बघितल्यावर तुम्हाला जास्ती एक आयडिया येईल की मी काय म्हणते आहे. सध्या लक्षात ठेवा की सब्जेक्ट अँड वर्ब आणि आयडिया कन्वे झाली पाहिजे. ओके, थॉट कम्प्लीट व्हायला पाहिजे त्या सेंटेन्समधला थॉट. ऑलराईट, मूव्हिंग अहेड. आता तुम्ही म्हणाल की मॅम सब्जेक्ट काय आहे आणि वर्ब काय आहे हेच आम्हाला माहिती नाही आहे, तर आम्ही सिम्पल सेंटेन्स शिकू तरी कसं. तर क्विकली सांगायचं झालं तर व्हॉट इज अ सब्जेक्ट. ओके, स्क्रीनवरती बघा डेफिनेशन दिलेली आहे सब्जेक्टची. द सब्जेक्ट इज अ पर्सन, place or thing that is performing the action of the sentence. The subject represents what or whom the sentence is about. Usually it contains nouns or pronouns. ओके, म्हणजे काय, व्यक्ती, ठिकाण किंवा गोष्ट जी वाक्याची क्रिया करती आहे दॅट इज अ सब्जेक्ट. ठीक आहे, मग वाक्य कशाबद्दल आहे किंवा कोणाबद्दल आहे म्हणजेच सब्जेक्ट. आणि सहसा एक नाम किंवा सर्वनाम असतं सब्जेक्ट. ऑलराईट, सो या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, पर्सन, प्लेस ऑर अ थिंग दॅट इज परफॉर्मिंग द ॲक्शन, दॅट इज गोइंग टू बी युअर सब्जेक्ट. त्याच्यानंतर कोणाबद्दल किंवा कशाबद्दल आहे दॅट इज गोइंग टू बी युअर सब्जेक्ट, आणि नाउन किंवा प्रोनाउन असेल तर दॅट इज गोइंग टू बी युअर सब्जेक्ट. आता नाउन्सवर मी एक एंटायर डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवर. ते जर तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा. लिंकसुद्धा देईन डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे वर आय बटनवर सुद्धा आलेलं असेल वर. हा व्हिडिओ झाल्यावर तुम्ही नाउन्सचा व्हिडिओ नक्की बघा, सो दॅट तुम्हाला कळेल की नक्की नाउन म्हणजे काय. ठीक आहे, आता इकडे मी 2 एक्झाम्पल्स दिलेत तुम्हाला एक छोटीशी क्लॅरिटी येण्यासाठी. द बेल रँग आणि नेहा क्राईड. आता द बेल रँग इकडे या सेंटेन्समध्ये द बेल इज द सब्जेक्ट. नेहा क्राईड, नेहा इज युअर सब्जेक्ट. आता द बेल रँग म्हणजे काय, बेल वाजली. ओके, दरवाजाची घंटी
वाजली. ऑलराईट, द बेल रँग. काय वाजलं? द बेल. सो द बेल हा तुमचा विषय आहे या वाक्यामधला. दॅट इज युअर सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. आणि नेहा क्राईड. ठीक आहे, कोण रडली? नेहा रडली. राईट. सो नेहा विल बी युअर सब्जेक्ट. ठीक आहे. सो सब्जेक्ट हे क्लिअर आहे. अगदी सिम्पल कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट समजून घ्या सो दॅट तुम्हाला पुढच्या गोष्टी इझी जातील. मी कायम म्हणते रूट्स जे आहेत ते समजून घ्या. बेसिक कन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर असतील तर नेक्स्ट तुम्ही गोष्टी फॉर्म करायला अगदी तुम्हाला इझी जातील. ऑलराईट, कन्सेप्टच क्लिअर नसेल तर मग नंतर सगळंच तुम्हाला डिफिकल्ट जाईल. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही म्हणाल सब्जेक्ट कळलं पण मग वर्बचं पण थोडंसं सांगा. तर डोंट वरी, वर्ब पण आपण क्विकली बघूया. वर्ब म्हणजे काय मला सांगा. वर्ब्स आर द ॲक्शन वर्ड्स इन अ सेंटेन्स दॅट डिस्क्राईब व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग. परत एकदा, वर्ब्स आर द ॲक्शन वर्ड्स इन अ सेंटेन्स दॅट डिस्क्राईब व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग. म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे तो नेमकी कोणती ॲक्शन करतोय हे सांगणारा जो शब्द आहे दॅट इज अ वर्ब. डेफिनेशन बघायला गेलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. पण लेमॅनच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर, म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर, सब्जेक्ट जे मी आधी तुम्हाला सांगितलं, जो सब्जेक्ट काय क्रिया करत आहे, कोणती ॲक्शन करत आहे, त्या शब्दाला वर्ब म्हणतात. दॅट सिम्पल. आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता परत मगाचेच आपण एक्झाम्पल घेऊया. द बेल रँग आणि नेहा क्राईड. द बेल रँग, द बेल सब्जेक्ट आहे पण द बेलला काय झालं? काय करत होती बेल? काय झालं त्या बेलला? द बेल वाजली. राईट. सो वाजली इज युअर वर्ब. द बेल रँग. रँग विल बी युअर वर्ब. ओके, क्रिया आहे, काहीतरी होत आहे त्या बेलचं. सो रँग इज युअर वर्ब. आणि नेहा क्राईड. नेहानी काय केलं? नेहा हसली, धावली, पळाली, रडली. काय केलं नेहानी? नेहा क्राईड. ऑलराईट. सो नेहा कोणती ॲक्शन करते? रडायची. सो नेहा क्राईड. क्राईड विल बी युअर वर्ब. ऑलराईट, क्राईड विल बी युअर वर्ब. सो सब्जेक्ट काय आणि वर्ब काय एक बेसिक तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे. आपण 2 एक्झाम्पल्स पण बघितले. आता विल मूव्ह अहेड विथ सिम्पल सेंटेन्सेस. त्याचे पण एक्झाम्पल्स द्यायच्या आधी मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करते छोट्या छोट्या कन्सेप्ट, सो तुम्हाला एक्झाम्पल्स पण इझी जातील. स्क्रीनकडे बघा. श्रेयस धावत आहे. ऑलराईट, श्रेयस इज रनिंग. सिम्पल सेंटेन्स आहे. सिम्पल म्हणजे इझी तर आहेच, पण मी सिम्पल स्ट्रक्चरचं सेंटेन्स आहे असं म्हणते आहे. श्रेयस इज रनिंग. आता इथे मला सांगा सब्जेक्ट कोणता आहे? सब्जेक्ट इज श्रेयस. ओके, श्रेयस हा तुमचा सब्जेक्ट आहे. इज, मग म्हणाल की इज काय आहे? इज इज योर वर्ब. ठीक आहे, इज इज योर वर्ब. आता या सेंटेन्समध्ये 2 वर्ब्स आहेत. वर्ब्स एक खूप मोठा टॉपिक आहे. मेन वर्ब्स असतात, हेल्पिंग वर्ब्स असतात, मोडल वर्ब्स असतात. ऑलराईट, खूप सारे वर्ब्सचे प्रकार आहेत. इकडे इज पण एक वर्ब आहे आणि रनिंग हा सुद्धा एक वर्ब आहे. आता श्रेयस सब्जेक्ट झाला. इज हा वर्ब आहे, पण कोणत्या क्रियापदाचं हे फॉर्म आहे, रूप आहे? टू बी. ऑलराईट, टू बी नावाचा एक वर्ब आहे. टू बी म्हणजे असणे किंवा आहे. इट इज अ स्टेट ऑफ बीइंग. ऑलराईट, टू बीचं होतं इज, एम, आर. ऑलराईट, सो त्याच्यामधला इज आपण इथे वापरलेला आहे. जर तुम्हाला इज कधी वापरायचा, एम कधी वापरायचा, आर कधी वापरायचा हेच माहिती नसेल तरी प्रॉब्लेम येईल. ह्याच्यावर सुद्धा मी अत्यंत डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे इज, एम, आरचा. आय बटनवरती इथे कुठेतरी व्हिडिओ शो होत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली असेल किंवा सरळ तुम्ही स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या इज, एम, आर असं जरी यूट्यूबवर जाऊन टाईप केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. सो इज, एम, आर ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, हा व्हिडिओ झाल्यावर इज, एम, आर लगेचच बघून टाका, नंतर बघेन असं करू नका. म्हणजे तुमची लिंक नाही तुटणार आणि तुम्हाला दोन्ही या कन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. इज कधी वापरायचं, एम कधी वापरायचं, आर कधी वापरायचं. सो इथे आपण वापरलंय श्रेयस इज. ऑलराईट, वर्ब टू बीचं फॉर्म आहे इज. आता रन म्हणजे धावणे. बरोबर, रन म्हणजे धावणे, पण तो सध्या काय करतोय? धावतोय. राईट. सो वर्बला आय एन जी लागणार. वर्ब प्लस आय एन जी.
रनचं होणार रनिंग. श्रेयस इज रन असं आपण म्हणत नाही, तो धावतोय. सो श्रेयस इज रनिंग, श्रेयस इज रनिंग असं होणार. ठीक आहे, इथे वर्बच्या पुढे लागलं ING. अजून एक सेंटेन्स बघूया. रिंकू दुकानात गेली. ओके, रिंकू दुकानात गेली. रिंकू वेंट टू द स्टोर. रिंकू वेंट टू द स्टोर. आता इकडे व्हॉट इज युअर सब्जेक्ट? युअर सब्जेक्ट इज रिंकू. ठीक आहे, युअर सब्जेक्ट इज रिंकू. वेंट अगेन इज अ वर्ब, पण वेंट टू गो. ओके, या वर्बचं सेकंड फॉर्म आहे टू गो. टू गो म्हणजे काय तर जाणे. गो, वेंट आणि गॉन. ऑलराईट, गो वर्ब आहे, सेकंड फॉर्म होतं वेंट, थर्ड फॉर्म होतं गॉन. सो गो, वेंट अँड गॉन. सो इकडे गो म्हणजे जाणे, ती सध्या काय करते आहे तर गेली आहे. बरोबर. सो आपण असं नाही म्हणू शकत की रिंकू गो टू द स्टोर. रिंकू गो टू द स्टोअरचा अर्थ काय? तुम्ही तिला ऑर्डर देताय रिंकू दुकानात जा, रिंकू गो टू द स्टोअर. पण इकडे आपण काय म्हणतोय, रिंकू दुकानात गेली. सो रिंकू वेंट टू द स्टोअर. सो ती आता गेली आहे, त्यामुळे आपण वेंटचा वापर केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की आधी तुम्ही म्हटलात वर्ब प्लस ING, मग गो प्लस ING इथे का होणार नाही? कारण की गो हे जे वर्ब आहे ते एक इररेग्युलर वर्ब आहे. इंग्लिशमध्ये असे खूप सारे वर्ब्स आहेत, इररेग्युलर वर्ब्स आहेत की ज्याला फक्त तुम्ही ED किंवा ING लावून होत नाही, त्यांचे तीनही रूप बदलतात. सो गोचं काय झालंय, गो, वेंट आणि गॉन. ठीक आहे. सो आता इररेग्युलर वर्ब्सची सुद्धा मी एक पूर्णपणे डिटेलमध्ये लिस्ट केलेली आहे, त्याची पण लिंक मी खाली देईन. आपल्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता www.aishwaryapatekar.com. तिकडे PDF आहे, ती डाउनलोड करू शकता. ऑलराईट, इररेग्युलर वर्ब्सची एक एंटायर PDF मी केलेली आहे. खूप सारे वर्ब्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत आणि त्यांची तीनही फॉर्म्स मेन्शन केलेले आहेत. ओके, जसं की गो, वेंट आणि गॉन. मी जसं तुम्हाला सांगितलं तसे अनेक वर्ब्स आहेत. सो ते तुम्ही लक्षात ठेवा. मी असं नाही तुम्हाला म्हणणार की तुम्ही पाठ करा, कारण एकदम सगळंच पाठ करणं अवघड आहे. हळूहळू जसं तुम्ही बोलत जाल तसं तसं तुम्हाला कळेल. तुम्ही जोवर चुकणार नाही तोवर तुम्हाला कळणार नाही की काय चुकतंय. सो मेक इट अ पॉईंट दॅट यू आर स्पीकिंग इन इंग्लिश डेली. ठीक आहे. सो कळलं तुम्हाला. आता नेक्स्ट इथून पुढे आपण एक्झाम्पल्स बघूया. ऑलराईट, आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की काय सब्जेक्ट आहे आणि काय वर्ब आहे, किंवा जर तुम्हाला ऑब्जेक्ट पण आयडेंटिफाय करता आलं तर ते सांगा. तुम्हाला जे जे इनपुट्स द्यायचे आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. ऑलराईट, नाव आता जे काय मी तुम्हाला सेंटेन्सेस सांगेन, those are going to be your simple sentences. Simple in both ways. They are easy also and they are simple structured sentences also. So बघूया आता आपले sentences. राज पत्र लिहित आहे. राज is writing a letter. आम्ही सकाळी लवकर उठतो. We wake up early in the morning. माझा भाऊ जोरात बोलतो. My brother speaks loudly. मी गाडी चालवली आहे. I have driven a car. आता मला असं पण एक गोष्ट सांगावीशी वाटते. मान्य आहे की आपण सिम्पल स्ट्रक्चरचे सेंटेन्सेस बघतोय, पण ॲट द सेम टाईम उच्चारांवर फोकस करा. मेक शुअर यू आर प्रोनाउन्सिंग द वर्ड्स करेक्टली. आता तुम्ही म्हणाल आय हॅव ड्रायव्हन अ कार. सो इट्स नॉट ड्रायव्हन, इट्स आय हॅव ड्रिव्हन अ कार. हे पण तुम्हाला बोलून बोलून प्रॅक्टिस होईल. सो मी म्हणत असते की जेव्हा मी एखादा टॉपिक जरी शिकवती आहे, मेक शुअर की तुम्ही सगळ्या गोष्टी रिकलेक्ट करताय, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व पण करताय आणि मग तुम्ही त्या अंमलात आणा. छोटे छोटे उच्चार असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी दरवेळेस एक्सप्लेन नाही करू शकत, पण तुम्ही व्हिडिओ बघताना अगदी फोकस देऊन व्हिडिओ बघा, सो दॅट तुम्हाला जास्ती चांगल्या गोष्टी समजतील, ज्या माझ्याकडून कधी कधी स्किप आउट होऊ शकतात. आता इथे मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की उच्चार नीट बघा, पण कधी कधी माझ्याकडून सुद्धा स्किप होऊ शकतात गोष्टी. ऑलराईट, मूव्हिंग अहेड. मी शूजची नवीन जोडी विकत घेत आहे. आय एम बाईंग अ न्यू पेअर ऑफ शूज. आय एम बाईंग अ न्यू पेअर ऑफ शूज. सारा आणि संगीता पोहायला जात आहेत. सारा अँड संगीता आर गोईंग स्विमिंग. सारा अँड संगीता are going swimming. बेडकाने तलावात उडी मारली. The frog jumped in the pond. The frog jumped in the pond. संगीत खूप जोरात आहे. The music is too loud. The music is too loud. आम्ही सामना जिंकला आहे. We have won the match. We have won the match. त्यांच्याकडे संगणक आहे. They have a computer.
दे हॅव अ कम्प्युटर. आम्ही सहलीचे नियोजन करत आहोत. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप. शिक्षक वर्गात शिकवतात. द टीचर टीचेस इन द क्लासरूम. द टीचर टीचेस इन द क्लासरूम. परीक्षेच्या काळात मी खूप मेहनत घेतो. आय एम वर्किंग हार्ड ड्युरिंग एक्झाम्स. आय एम वर्किंग हार्ड ड्युरिंग एक्झाम्स. तिला कुत्र्यांशी खेळायला आवडतं. शी लव्स टू प्ले विथ डॉग्स. शी लव्स टू प्ले विथ डॉग्स. त्याने रात्रीचं जेवण बनवलं का? डिड ही कुक डिनर? डिड ही कुक डिनर? तो सहसा जर्मन बोलतो. ही स्पीक्स जर्मन युजली. ही स्पीक्स जर्मन युजली. त्यांनी काच फोडली. दे ब्रोक द ग्लास. दे ब्रोक द ग्लास. मी दर शनिवारी आणि रविवारी धावतो. आय रन एव्हरी वीकेंड. वीकेंड म्हणजे सॅटर्डे अँड संडे. दॅट्स वाय मी दर शनिवारी आणि रविवारी धावतो. मुले दुपारी झोपतात. चिल्ड्रन स्लीप इन द आफ्टरनून. चिल्ड्रन स्लीप इन द आफ्टरनून. आम्हाला पतंग उडवायला आवडतं. वी लव्ह फ्लाइंग काइट्स. वी लव्ह फ्लाइंग काइट्स. मी पुस्तकं वाचतो. आय रीड बुक्स. आय रीड बुक्स. फ्रेंड्स, ही होती काही 20 ते 25 सिम्पल स्ट्रक्चरची सेंटेन्सेस. ऑलराईट, आय होप तुम्हाला हा सब्जेक्ट कळला असेल. वन्स अगेन, सिम्पल सेंटेन्सचं स्ट्रक्चर म्हणजे काय, तर सब्जेक्ट आणि वर्ब पाहिजे सेंटेन्समध्ये. मस्ट आहे सब्जेक्ट आणि वर्ब. आपण शिकलो सब्जेक्ट काय आणि वर्ब काय, आणि जे थॉट आहे ते तुम्ही मांडलं पाहिजे. जसं की आता लास्ट सेंटेन्स आपण बघितलं, आय रीड बुक्स. सो तुम्हाला काय म्हणायचं, थॉट आलेला आहे की मी पुस्तक वाचते. आय रीड, पण काय, आय रीडच्या पुढे काय, व्हॉट डू यू रीड? आय रीड मॅगझिन्स, आय रीड न्यूजपेपर. सो ते पूर्ण व्हायला पाहिजे सेंटेन्स. ऑलराईट, दॅट इज सिम्पल स्ट्रक्चर्ड सेंटेन्सेस. अ व्हेरी इझी टॉपिक. तुम्हाला एक्झाममध्ये जर येणार असेल तर तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ बघा. व्हेरी इझी टॉपिक. जर तुम्हाला हा कळला असेल व्हिडिओ आणि तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्सेस, कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगाच. ऑलराईट, आणि जर तुम्हाला इंस्टाग्रामवर अजून फॉलो नसेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. म्हणजे दोन्ही इंस्टाग्रामचे हँडल्स दिलेले आहे. एक माझं पर्सनल आहे जिकडे माझे पर्सनल लाईव्ह दाखवत असते, आणि एक आपलं स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्याचं पण इंस्टाग्राम हँडल आहे जिकडे आता मी बऱ्याचशा गोष्टी आणणार आहे तुमच्यासाठी. सो दोन्हीकडे फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला प्री रेकॉर्डेड ऑनलाईन इंग्लिशचा कोर्स आहे. त्याची माहितीसुद्धा सगळी वेबसाईटवर दिलेली आहे. www.aishwaryapatekar.com/courses. इकडे जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा सरळ डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिकडे क्लिक करून बघू शकता की काय काय सिलेबस आहे, काय काय मी तुम्हाला तिकडे शिकवलं आहे, कशा प्रकारचे लेक्चर्स आहेत. तुम्हाला असाइनमेंट्स दिल्या जातात, MCQची टेस्ट असते प्रत्येक लेसन नंतर, आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. सो तुम्ही स्वतः बघा आणि मग ठरवा घ्यायचा की नाही. सध्यापुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत की प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.